महाराष्ट्र में रहने वाले सभी लोगों के लिए बड़े गौरव का क्षण है, गौरव की बात है। देवेंद्र फडणवीस के प्रयत्नों से केंद्र सरकार ने मराठी भाषा को शास्त्रीय भाषा का दर्जा दिया है। अब मराठी भाषा की जितनी भी कविताएं हैं, कहानियां हैं, इनको डिजिटल स्टोर कर सकते हैं। आइए जानते हैं कुछ लोगों से, सम्मानित लोगों से, उनसे क्या कहना चाहेंगे जिस तरीके से केंद्र सरकार ने मराठी भाषा को शास्त्रीय भाषा का दर्जा दिया है। जय महाराष्ट्र, मनापासून अभिनंदन केंद्रीय मंत्रिमंडळाचं। आज खऱ्या अर्थाने गेल्या अनेक वर्ष महाराष्ट्राच्या माध्यमातून जी मागणी होत होती मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याची, ती आज मंजुरी मिळाली आहे। त्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या दोन्हींचं मनापासून मी आभार मानतो। शिवसेनेच्या वतीने, पूर्ण महाराष्ट्राच्या वतीने खऱ्या अर्थाने आज मराठी भाषेचा दर्जा ज्या पद्धतीने तुम्ही राखला आहे, जो मान राखला आहे, तुम्हाला सलाम आहे। या महाराष्ट्राकडून असंच काम, असंच कार्य मराठी भाषेसाठी यापुढेही अविरत तुम्ही सुरू ठेवावं ही मनापासून शुभेच्छा। देखिए, अभी आपने सुना सचिन माजरेकर जी को, जो एक शिक्षक हैं, उन्होंने किस तरह से खुशी प्रकट की है और कहा है महाराष्ट्र के लिए बड़े ही गौरव की बात है। आइए सुनाते हैं मनसे के कार्यकर्ता अभिनंदन की क्या कहना चाहेंगे वो। नमस्कार। काल केंद्र सरकारने एक निर्णय जाहीर केला मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा। आज आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। अनेक वर्षापासूनची आमची एक मागणी होती की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाली पाहिजे आणि आज खरोखरच तो निर्णय केंद्र सरकारने घेतल्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। तसेच महाराष्ट्रातील सर्व महाराष्ट्रवासियांचे खरोखर मनापासून अभिनंदन करतो। आज मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेली आहे। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी येत्या लोकसभेत नरेंद्रजी मोदी यांच्यासमोर भाषण केलं होतं। त्या भाषणात त्यांचे प्रमुख मुद्दे होते की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाली पाहिजे आणि त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता। आज विरोधकांना कळलं असेल की बिनशर्त पाठिंबा सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी कशासाठी दिलेला, तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी, महाराष्ट्रातील जनतेसाठी पाठिंबा दिला होता। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांतर्फे, महाराष्ट्रवासियांतर्फे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जिस तरीके से सभी समाज के लोग और बुद्धिजीवी कह रहे हैं, प्रशंसा के पुल बांध रहे हैं, तो कहीं ना कहीं महाराष्ट्र के लिए ये बहुत ही बड़ी गौरव की बात है और महाराष्ट्र सरकार के लिए, महायुति के लिए भी बड़ी गौरव की बात है। केंद्र सरकार ने इतना बड़ा फैसला लिया है। आइए जानते हैं देवेंद्र फडणवीस से, जिन्होंने इस भाषा को शास्त्रीय भाषा दिलाने में बड़ा ही योगदान दिया है। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासून आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे। हा स्वर्ण अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे। पंतप्रधान मोदीजी, आपले खूप खूप धन्यवाद। महाराष्ट्र सरकारने, मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला, प्रयत्न केला, पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे। महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो।